भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, धर्मप्रसारक, इस्कॉन संस्थापक. त्यांचे वडील गौरमोहन डे कापडाचे व्यापारी होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय सोनं व मीठ या वस्तूंचा होता. गौतम ऋषींचं कुळ हे यांचं मूळ होतं, परंतु मोगलांच्या आमदानीत मुसलमान शासकानं त्यांना मलिक ही पदवी दिली. अभय यांच्या मातेचं नाव रजनी होतं. अभयचरणच्या लहानपणी ज्योतिषानं भाकीत वर्तवलं की हे बालक वयाच्या 70 वर्षानंतर समुद्रापार जाईल, धर्मोद्धारक होईल आणि 108 मंदिरं स्थापन करील. डे यांचं घर उत्तर कलकत्त्यात हॅरिसन रोडवर होतं. त्यांच्या रस्त्याच्या पलीकडेच राधा गोविंद मंदिर होतं. त्यांच्या घरातले सर्वजण राधाकृष्ण हे कुलदैवत मानत. घरचं वातावरण अतिशय श्रद्धामय व धार्मिक होतं. अभयचरणला बालपणापासूनच विशुद्ध कृष्ण भक्तीचं बाळकडू मिळालं. वडिलांनी मृदंग वादनही शिकवलं. अभयचरण आई वडील किंवा नोकरांसोबत मंदिरात जाई. गौरमोहन वैष्णव होते. त्यांनी कधीही मासे, मांस, अंडी, चहा, कॉफी यापैकी कशाला स्पर्शही केला नाही. दुकानातून रात्री घरी आल्यावर ते चैतन्य चरित्रामृत आणि श्रीमद भागवताचं वाचन करत. जपजाप्य होतच. वडिलांनी अभयचरणला कृष्ण भक्तीचा लळा लावला. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे प्रसिद्ध धार्मिक विद्वान व अभयचरणची गाठ कलकत्त्यात 1922 मध्ये पडली. भक्ती सिद्धांत यांनी गौडीय मठ संस्था स्थापन केली होती. ही संस्था वैदिक ज्ञानाचा प्रसार करी. या संस्थेची भारतात 64 केंद्र होती. भक्ती सिद्धांत हे त्या काळातले अग्रगण्य पंडित होते. त्यांना अभयचरण डे हा तरुण आवडला. त्यांनी या उमद्या तरुणाला पटवून दिलं की वेदविद्येचं शिक्षण देण्यात त्यांनी आपलं आयुष्य खर्च करावं. त्यानंतर 12 वर्षांनी म्हणजे 1933 मध्ये या पंडितांनी अभयचरणला प्रयाग क्षेत्री दीक्षा दिली. अभयचरणचं नामकरण भक्ती वेदांत स्वामी झालं. त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची व कृष्ण भक्तीची गंभीरता पाहून गौडीय वैष्णव सोसायटीनं 1947 साली त्यांना भक्ती वेदांत हा किताब दिला. 1950 साली वयाच्या 54व्या वर्षी गृहस्थाश्रमाचा त्याग करून अध्ययनासाठी व लेखनासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. भक्ती वेदांत श्रीधाम वृंदावनला गेले. तिथल्या प्रसिद्ध ऐतिहासिक श्री राधा दामोदर मंदिरात निवास करू लागले. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र व राहणी साधी होती. याच मंदिरातल्या खोलीत त्यांनी एकाग्र चित्तानं आपल्या जीवनातलं महत्त्वाचं कार्य म्हणजे श्रीमद भागवतासारख्या 18,000 श्लोकांच्या विशाल ग्रंथाचं टीकेसहित भाषांतर करायला सुरुवात केली. त्यानंतर इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स हे पुस्तकही त्यांनी लिहिलं. श्रीमद भागवताचे प्रथम 3 स्कंद प्रकाशित झाल्यावर 1965 साली श्रील प्रभुपाद आपल्या सद्गुरू महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला निघाले. तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक सूटकेस होती. गरम कपडे नव्हते. त्यांचं वय आणि तब्येत बघून बोटीचं तिकीट द्यायला कंपनीचे अधिकारी तयार नव्हते. म्हणून तिकिटासाठी ते सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या मालकीण सुमती मोरारजी यांना भेटले. त्यांनी प्रभुपाद यांच्या प्रवासाची व्यवस्था केली. निष्कांचन स्थितीत अमेरिकेत उतरल्यावर 1 वर्ष कठोर परिश्रम करून 1966 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघाची म्हणजे इस्कॉनची स्थापना केली. या संस्थेची पुढे जगभर शेकडो मंदिरं, गुरुकुलं, शैक्षणिक केंद्र, कृषी समाज स्थापन झाले. प्रभुपाद यांनी साधी राहणी, गोरक्षण अशा मूल्यांवर भर देणारा आणि श्रीकृष्णाच्या निसर्गदत्त उदार देणग्यांवर स्वावलंबनाने गुजराण करणारा पहिला कृषी समाज अमेरिकेत स्थापन केला. यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या भक्तगणांनी अमेरिकेत व इतरत्र अनेक कृषी समाजांची स्थापना केली. भारतामध्ये अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र उभारण्याचे आदेश प्रभुपाद स्वामींनी अनुयायांना दिले. त्यापैकी श्रीधाम मायापूर हे केंद्र नियोजित आध्यात्मिक नगराच्या उभारणीचं एक स्थान आहे. श्रीधाम वृंदावनातलं संस्थेचं भव्य श्रीकृष्ण बलराम मंदिर प्रसिद्ध असून एक भव्य आंतरराष्ट्रीय अतिथीगृहही आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही जुहूमध्ये विशाल मंदिर व सांस्कृतिक शिक्षण केंद्र आहे. लेखक व कृष्णभक्ती प्रचारक या नात्यानं त्यांचं काम अपूर्व आहे. त्यांनी वैदिक ज्ञानप्रसारासोबत श्रीमद भगवद्गीतेवर टीका लिहिली. गौडीय मठ संस्थेच्या कार्याला हातभार लावला आणि 1944 मध्ये कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय एक इंग्रजी पाक्षिक सुरू केलं. त्याचं लेखन संपादन स्वतः केलं.
प्रकाशन अखंड चालावं यासाठी अथक परिश्रम घेतले. स्वामी प्रभुपाद यांची मोठी देणगी म्हणजे त्यांची ग्रंथसंपदा आणि हरे राम हरे कृष्ण मंदिरं. मुंबईखेरीज भारतातल्या सर्वच मोठ्या शहरातून हरे कृष्ण मंदिर, आश्रम किंवा कृष्ण बलराम मंदिर आहे. त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार जगभर केला. त्यांचे ग्रंथ अधिकृत असून अनेक विद्यापीठातून अभ्यासक्रमासाठी क्रमिक पुस्तकं म्हणून त्यांचा वापर केला जातो. त्यांचं साहित्य जगातल्या सुमारे 90 भाषात भाषांतरित झालं आहे. भक्ती वेदांत बुक ट्रस्ट ही प्रकाशन संस्था भारतीय धार्मिक तत्वज्ञान या विषयावर पुस्तकं प्रकाशित करणारी जगातली सर्वात मोठी संस्था आहे. श्री स्वामी भक्ती वेदांत प्रभुपाद 14 नोव्हेंबर 1977 रोजी श्रीधाम वृंदावनात समाधिस्थ झाले.